महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय रायगड, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड, मूळचंद रामनारायण शेठ करवा लायब्ररी महाड, शशिकला शंकरराव सावंत वाचन मंदिर महाड आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा महाड यांच्या संयुक्त विद्यमाने महाड येथे ग्रंथोत्सव 2025 हा 2 दिवसीय साहित्य उत्सव 12 व 13 मार्च 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या नाट्यगृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ॲडव्होकेट विलास नाईक होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पोलादपूर येथील सुंदरराव मोरे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रवींद्र सोमवंशी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, महाड नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर, उपनगराध्यक्ष संदीप जाधव, नगरसेवक ॲडव्होकेट सनी जाधव, नगरसेविका विद्या देसाई, गीतांजली महाडिक, वैशाली रक्ते, मुंबई विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, शशिकला शंकरराव सावंत वाचन मंदिराच्या अध्यक्षा शोभा सावंत, करवा लायब्ररीच्या अध्यक्षा सीमा मापारा, संचालक श्रीकृष्ण बाळ भाऊ दोसी, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा महाडचे अध्यक्ष गंगाधर साळवी, अवी जंगम तसेच राष्ट्रीय स्मारकाचे व्यवस्थापक प्रकाश जमधाडे आदी मान्यवर उपस्थित होते. 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय स्मारक येथून भव्य ग्रंथदिंडी काढून उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. या दिंडीत शाळा व महाविद्यालयांतील सुमारे 300हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सेवानिवृत्त शिक्षक, शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित पवार यांनी केले. अध्यक्ष भाषणात ॲडव्होकेट विलास नाईक यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र सोमवंशी, नगराध्यक्ष सुनील कविस्कर व उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील उत्कृष्ट वाचकांचा सन्मान करण्यात आला. दुपारच्या सत्रात छत्रपती संभाजीनगर येथील हास्यकवी विष्णू सुरासे यांनी विनोदी साहित्य वाचन सादर करून उपस्थितांना खळखळून हसविले. त्यांचा परिचय आसनपोळी येथील सद्विचार सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तुकाराम पवार यांनी करून दिला. यानंतर साहित्य व वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुवर्णा दिवेकर अलिबाग, सोनिता रामचंद्र पनवेल आणि गौरी नाईक अलिबाग यांच्या कार्याचा परिचय सुधीर शेठ यांनी करून दिला. शेवटच्या सत्रात तरुणांपुढील आव्हाने आणि ग्रंथ या विषयावर कोल्हापूर येथील संगोपन मासिकाचे सहाय्यक संचालक अभिजित नेगी यांनी मार्गदर्शन केले. त्यांचा परिचय रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे यांनी करून दिला. उत्सवाच्या दुसऱ्या व अंतिम दिवशी महाड तालुक्यातील आसनपोई येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून सामाजिक व सांस्कृतिक परंपरेतून साहित्यप्रेमींचे प्रबोधन केले. कलाकारांचा परिचय करवा लायब्ररीचे कार्यवाह राकेश दोसी यांनी करून दिला. यानंतर वाचन संस्कृतीचे पाईक सार्वजनिक ग्रंथालय या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाचे अध्यक्ष मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणेचे कार्यवाहक चांगदेव काळे हे होते. चर्चासत्रात अलिबागच्या शैला पाटील, कर्जतचे रामदास गायकवाड, खोपोलीचे भाऊ ननावरे तसेच महाडच्या सीमा मपारा यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन नागेश कुलकर्णी यांनी केले. यानंतर लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कुशल कार्यप्रणालीवर प्रकाश टाकणारे व्याख्यान पुणे येथील यशवंत गोसावी यांनी दिले. त्यांचा परिचय सुधीर शेठ यांनी करून दिला. दुपारच्या सत्रात पेण येथील साहित्यिक शिवायनकार चारुदत्त चिखले यांच्या ही माती माझ्या यात्रेची विठाई या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. उत्सवाच्या अंतिम टप्प्यात काव्य वाचन कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उरण येथील प्राध्यापक LB पाटील हे होते. या काव्य वाचनात अलिबागचे रमेश धनावडे, नंदू तळकर, शरद कोरडे, पाशी पाटील, कैलास पिंगळे, दीप्ती कुलकर्णी, महाडचे जितेंद्रिय ओक, प्रतीक्षा नगरकर, प्रिया शहा, शीतल गांधी, खोपोलीचे डॉक्टर सुभाष कटकदौड, पेणचे वैभव धनावडे तसेच तळ्याचे हेमंत बारटक्के या कवी कवयित्रींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाडचे राकेश मेहता यांनी केले. ग्रंथोत्सवानिमित्त विविध प्रकाशकांच्या ग्रंथांची सवलतीच्या दरात विक्री करण्यात आली. तसेच करवा वाचनालयातर्फे 100 दुर्मिळ ग्रंथांचे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. डिजिटलायझेशन आणि ग्रंथसंपदेच्या जतन संवर्धनासाठी परिश्रम घेणाऱ्या करवा वाचनालयाचे भाऊ दोसी यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. 2 दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रंगसुगंध महाडचे अध्यक्ष सुधीर शेठ यांनी केले. तर आभार प्रदर्शन करवा लायब्ररीच्या संचालिका तथा नगरसेविका विद्या देसाई वडके यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत ग्रंथोत्सवाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. या 2 दिवसात अतिशय चांगला प्रतिसाद वाचकांचा आम्हाला मिळालेला आहे. या ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथ विक्रीचे दालन तसेच ग्रंथ प्रदर्शनाचे दालन व यावेळेस आम्ही एक अभिनव उपक्रम राबविला होता. मुरा करवा सार्वजनिक ग्रंथालयात जे दुर्मिळ ग्रंथ आहेत त्यांचं एक दालन आम्ही या ठिकाणी उभारलेलं होतं. महाडकरांचा अतिशय उत्तम प्रतिसाद या ग्रंथोत्सवाला मिळालेला आहे. खूप लोकांनी ग्रंथदालनाला भेट दिलेल्या आहेत व कमीत कमी 2.5 ते 3 लाखाची ग्रंथ विक्री या 2 दिवसात झालेली आहे. अनेक महत्त्वाचे असे चर्चासत्र, परिसंवाद या कार्यक्रमात आयोजित केलेले होते. आसनपोई येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेलं जे पथनाट्य होतं त्या पथनाट्याने संपूर्ण रसिक श्रोत्यांच्या मनावर गारुड केलेलं होतं. या आयोजनासाठी महाड शहरातील 108 वर्ष जुनं मूलचंद रामनारायण करवा लायब्ररी तसेच कोमसाप महाड शाखा, शशिकला शंकरराव सावंत वाचनालय, नवेनगर महाड आणि तालुक्यातील इतर ग्रंथालय, आसनपोईचं सद्विचार सार्वजनिक वाचनालय या ग्रंथालयातील कार्यकारी मंडळ तसेच कर्मचाऱ्यांनी अनमोल मदत आम्हाला केलेली आहे. जवळजवळ 300 विद्यार्थी महाड शहर व आजूबाजूच्या परिसरातील शाळेतील विद्यार्थी या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. फक्त सहभागी झाले नव्हते तर पारंपरिक वेशात या चिमुकल्यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला होता. या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की आपण जी चर्चा करतो की वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे किंवा लोकांची वाचनाची जी आवड आहे ती कमी होत चालली आहे, परंतु या 2 दिवसात जो ग्रंथ विक्री झालेली आहे, लोकांचा जो प्रतिसाद मिळालेला आहे ते बघता वाचन संस्कृती लोप पावणार नाही, लोप पावत नाहीये. फक्त थोडासा प्रतिसाद जो आहे तो लोकांचा कमी आहे, पण तो अशा शासनाच्या उपक्रमातून लोकांमध्ये जनजागृती होऊन लोक परत वाचनाकडे वळतील यात शंका नाही. मी आव्हान तरुणांना तर करीनच, त्यासोबत तरुणांच्या पालकांना करेन की पालकांनी सर्वात प्रथम आपल्या घरात वृत्तपत्र सुरू करावं. आज जर आपण बघितलं तर 90% घरांमध्ये करोना काळानंतर वृत्तपत्र बंद झालेलं आहे. वाचनाची सवय किंवा वाचन संस्कार आपण जे म्हणतो ती वाचनाची सवय किंवा आवड ही वृत्तपत्र वाचनातून सुरू होत असते. घरात येणारं वृत्तपत्र मी कधी हातात घेतो अशी पूर्वी जी स्पर्धा असायची ती स्पर्धा आता दिसत नाही. त्याला कारण पालक आहेत. पालकांनी करोना काळानंतर जी वृत्तपत्र बंद केली, साप्ताहिक बंद केलीत, त्यामुळे मुलांचा कल साहजिकच मोबाईलकडे वळलेला आहे. सुरुवात जर करायची म्हटली वाचन संस्कारांची तर वृत्तपत्र सुरू करावेत प्रत्येक पालकाने आपल्या घरात, हेच मी सांगेन. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.